व्हायरल मराठी आमच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. चॅनलमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या ठिकाणी आता आपण आहोत. काल पुरंदर तालुक्यातील माळशिरस या ठिकाणी सिंगल बैलगाडा शर्यत संपन्न झाली आणि या सिंगल बैलगाडा शर्यतीमध्ये कुंभारवळण मधील हा पंजन नावाचा बैल आपण पाहताय, हा विजयी झालेला आहे. आपल्यासोबत या बैलाचे मालक असतील किंवा या बैलगाडीचे चालक असतील तर त्यांचा मित्र परिवार असेल, हे सर्व लोक आपल्यासोबत आता आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मालक आहेत. काय सांगाल की कशा प्रकारे बैलाची देखभाल केली जाते आणि आतापर्यंत या ठिकाणी कोणत्या कोणत्या मैदानात पळवलेलं आहे, काय सांगाल? नमस्कार. आमचा हा घरच्या गाईचा खोंड आहे. 17.5 वय आहे याचं. आतापर्यंत आम्ही याला 5-6 मैदानात पळवला. गावात पळवला, सुपेला यांनी गट पास केलता, खळदला पळवला. नंतर आम्हाला पायऱ्याच्या जरा अडचणी येत होत्या. बैल मग आमचा चांगला पळतो, पण जरा पायरा कमी मिळतो, पायरा मिळत नाही. त्या बैल अंधारात होता. पण कालच्याला ते बुलेश्वर येथे झालेली शर्यत, तिथं आम्ही नेला, सहजच नेलता. पण तिथं बैलांनी प्रथम क्रमांक मिळवला. 9 सेकंदात गाडी आली. बैलाने प्रथम क्रमांक मिळवला. नेमकं काय वाटतंय, आता भावना काय आहे? आतापर्यंत आमचा बैल अंधारात होता. या शर्यतीमुळे आमचा बैल उजेडात आला. आम्हाला खूप आनंद आहे. या बैलाची देखभाल कशी केली जाते किंवा याच्यासाठी अन्न म्हणून काय दिलं जातं, कशा प्रकारे त्याची काळजी घेतली जाते, काय सांगा? बैलाला चारा, कडबा वगैरे, मका वगैरे हे असतं आणि त्यांचा खुराक, उडीद डाळ वगैरे, हे हिंद केसरी त्यांचं खाण्याचं ते हे येतं. असं बैलाची देखभाल असते. त्याला सराव असतो, पोहणी असते, नंतर फेरे काढणे असते. इथे जवळच्या फाटीवरती आम्ही त्याचे फेरे वगैरे काढतो. पोहणी त्याला नेतो खाली नदीला. असं त्याचा दिनक्रम असतो. आता बैलांनी खरं तर एकल बैलगाडा शर्यतीमध्ये, सिंगल बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. पण आता इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यती होतील. अशा ठिकाणी आपण सहभाग घेणार का, काय सांगाल? हो, सगळीकडे आम्ही सहभागी होणार. चांगला पैरा मिळाला, सगळं व्यवस्थित झालं, सगळं बैल आमचा पळतो चांगला, पण जरा पैऱ्या वाचून अडचण येते. आता तुमच्या माध्यमातून बैल उजेडात येईल असं वाटतंय. आम्हाला पैरे चांगले मिळतील अशी आशा करतो. आपल्यासोबत या बैलगाडीचे चालक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की पण या बैलगाडा शर्यतीमध्ये प्रत्यक्ष बैलगाडा चालक म्हणून काम केले, कसा अनुभव वाटतोय, काय सांगाल? अनुभव मला याच्या आधी काहीच नव्हता. पहिल्यांदाच मी बैलगाडी मारायला बसलो होतो. त्यावेळेस मला पहिल्यांदा दडपण आलं होतं मनावरती. पण काय नाही, दडपण न घेता मी बसलो डायरेक्ट. बैलांनी साथ दिली मला पळायला योग्य ती. चांगल्या प्रकारे बैल व्यवस्थित धावला. त्याच्यामुळे लवकरात लवकर कमी कालावधीच्या सेकंदात बैलांनी ती शर्यत पार केली आणि प्रथम क्रमांक आम्हाला मिळवून दिला. किती सेकंदामध्ये पार केली? 9.11 मायक्रो सेकंद पास करून दिले. या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण किती गाड्या सहभागी झाल्या होत्या? या बैलगाडी शर्यतीमध्ये एकूण 40-45 गाड्या सहभागी झाल्या होत्या. आपल्यासोबत कुंभारवळण गावचे माजी उपसरपंच आहेत. काय भावना आहेत की आपल्या गावातील एक बैल तालुक्यातील एकल बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळून विजयी झाला आणि ही महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा पुरंदर तालुक्यात आयोजित केली होती. काय भावना आहेत, काय सांगा? आम्हाला सगळ्यांना आनंद, आणि हा नाद आहे ना आम्हाला पहिल्यापासूनच बैलांचा नाद आहे. आणि आता आमचं वय झालं आमचं, पण आमच्या मुलांनी हा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. आणि त्या प्रयत्नाला, मुलांच्या प्रयत्नांना यश आलं. आमच्या हा बैलांनी 1 नंबर केला शर्यतीमध्ये. मुलांचं पण आणि बैलाचं सगळ्यांचंच म्हणजे अभिनंदन करतो मी. खरं तर शेतकरी म्हटलं तर बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा आनंदाचा उत्सव असतो. मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येतात. अनेक ग्रामीण भागातील बैल असतील, बैलगाडा शर्यतीमध्ये ग्रामीण भागातील युवक वर्ग सहभागी होतो आणि हा आनंदाचा उत्सव साजरा करतो. आपण आता कुंभारवळण मधील या पैंजण नावाच्या बैलाची मुलाखत त्यांच्या मालकांकडून माहिती जाणून घेतली आणि महाराष्ट्रातील पहिल्यांदाच ही सिंगल बैलगाडा शर्यत पुरंदर तालुक्यातील माळशिरस या ठिकाणी संपन्न झाली आणि हा आनंदाचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. कॅमेरामन आदर्श कुंभारकर सह अक्षय कोलते, व्हायरल मराठी, पुरंदर.